पाहतोय ग्रामस्थांनी अक्षरशः साडी ही पसरवलेली आहे आणि या ठिकाणी झेलण्याकरता धनंजय देशमुख यांना झेलण्याकरता या ठिकाणी प्रयत्न केले जातात। गावकरी एकवटलेले दुसऱ्या टाकीवर ही एक्सक्लुसिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर आपण पाहतोय। दुसऱ्या टाकीवर या ठिकाणी पोलीस कर्मचारी आता पोहोचलेले आणि थेट संपर्क हा ऑडिओ मी पीसीआर टीमला विनंती करीन की त्यांनी दाखवावा काय घडतंय नेमकं धनंजय देशमुखांना काय सांगतायत पोलीस। या वरिष्ठ अधिकारी आहेत ज्या या टाकीवरती पोहोचलेले आहेत आणि त्यांनी विनंती जी आहे ती केली जात आहे। एकंदरीतच दुसऱ्या टाकीवरती सध्या या ठिकाणी धनंजय देशमुख यांचा हे आंदोलन जे आहे ते सुरू आहे आणि अपर अधीक्षक आहेत ज्या वरिष्ठ अधीक्षक आहेत ज्या तिथे त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्या नातेवाईकांबरोबर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे। नागवीजी नागवीजी आपण हे दृश्य पाहू शकतो की यांच्यासोबत समन्वय साधण्याचा हा प्रयत्न सुरू आहे। समोर करा आवाज महाराष्ट्रापर्यंत जाईल काय पोलिसांचं म्हणणं आहे। एसपी सर खाली आलेले आहेत, आपण बोलू त्यांच्याशी। खाली चला प्लीज, प्लीज विनंती आहे, प्लीज विनंती आहे। तुम्ही काय सांगायचं खाली सांगा ना। तुमच्या भावाला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी धनंजय ऐका। अरे पोरांना धनंजय आताचा विषय वेगळा आहे। आपण माझ्याकडे तपास नाही आहे धनंजय, तुमचं सीआयडी अरे दादा काय म्हणते बघ निघाली का थोडं मागे मैं तुमको बताती हूँ, चलो मैं बताती हूँ। क्या हुआ सर, मेरी न्याय मांगने की गलती बताओ सर, मैंने क्या गलत किया? ऊपर नहीं आना ऊपर से उड़ मारेगा। मेरा एक गलती बताओ, एक भी गलती नहीं है मेरा। और मैं क्यों बात कर रहा हूँ मॅडम से 12:30 वाजता फोन केला मॅडम। धनंजय आपली दुपारी भेट झाली होती, त्याच्यानंतर तुम्ही सांगितल्यावर मी टीम पाठवलेली आहे। का पकडलं नाही? 12:30 नाही, आपण दुपारी आपली दुपारी भेट झाली होती।
विकास, या ठिकाणी नवनीत कौवत सुद्धा या धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधतायत. तिथं लेडी पोलीस ऑफिसर सुद्धा आहेत, त्यांच्याशी देखील संवाद साधला जातोय. काही तिथे असलेले नातेवाईक जे आहेत धनंजय देशमुख आहे यांना पकडू नयेत, कारण भीती आहे धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरून उडी मारतील. काय घडतंय नेमकं त्या ठिकाणी? वातावरण आता तापताना दिसतंय. धनंजय देशमुख ऐकण्यास तयार नाहीयेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.